शेतकरी काबाड कष्ट करून शेतीची मशागत करून पीक पिकवत असतो. निसर्गाने साथ दिली तर तेव्हा कुठे काळ्या मातीतून सोनं पिकतं. खरीप हंगामात आणि कोरडवाहू क्षेत्रातील हक्काचं आणि कमी पाण्यावर येणारं पीक म्हणून बाजरी पिकाकडे बघितलं जातं. उन्हातान्हात कष्ट करून राहता तालुक्यातील केलवड या शिवारात बाजरी पिकाची कापणीनंतर मशीनमधून काढण्याचं काम शेतकरी करत आहे. सर्व कुटुंब हे बाजरीचं खळं करत असताना थेट बाजरीच्या काळ्यातून शेतकऱ्यांची संवाद साधलाय. मशीनमधून बाजरी काढण्याची लगबग शेतकरी कुटुंबाची चालू आहे. सोबत वयोवृद्ध आजोबा आणि छोटेसे चिमुकले देखील या बाजरीच्या काळ्यात बघायला मिळत आहे. या ठिकाणाहून आढावा घेतला राहुल कोळगे यांनी. बळीराजाचं खरीपातील पीक बाजरी ही आता कुठंतरी काढण्याची जी काम आहे, खळं जे आहे त्या खळ्यावरती मी आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी जे खळं चालू आहे हे आता बाजरी काढण्याचं काम शेतकरी करताय. आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी जी मशीन आहे त्या मशीनद्वारे हे जे खळं आहे बाजरी काढण्याचं काम शेतकरी करताय आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे पिकवलेलं असतं तो फार मेहनत घेऊन जे धान्य पिकवतो ते आता कुठेतरी त्यांच्या हाताला येतं आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कसलं पीक घेतलं होतं आणि आता कसलं खळं चाललं? आता बाजरीचं खळं चालू आहे आपलं. आता याच्यानंतर जेवरचं खळं आहे, जेवर किंवा हरभरा आपलं काय ते करावं लागेल. असं तसं काही नाही झालं, उत्पन्नाचा खर्चच भेटत नाही, काय करावं असं झालं. किती खर्च आला होता हे पीक घेताना? खर्च 8-9 हजार रुपये खर्चच होऊन गेला. कशामध्ये? मग नांगरणी आली, पेरणी आली, उजू लोडणी आली, उजू तुम्हाला सांगतो मटेरियल आलं, बी आलं, उजू खुरपणी आली. मग आता हे खळं झाले, बाजरी निघाली, आता कसं वाटतं? आता बरं वाटतं मला, पण मग काय आता आहे ते पदर किती होती? किती काय 4 क्विंटल बसत. 4 क्विंटल वाटतंय ना? समाधान वाटतंय की नाही? काय आता समाधान, आता शेतीला तुझं डबल घालायच पाहिजे. काय बरोबरी नाही झाली? नाही लेवलाची काय. जे पीक घेतलं होतं बाजरीचं ते आता काढणी झाली आणि शेतीतून जे उत्पन्न मिळतं ते बराबरीतच मिळालं आहे असं शेतकऱ्यांनी आपल्याशी बोलताना म्हटलंय. राहुल कोळगे, RK न्यूज मराठी, अहमदनगर, शिर्डी. माझं नाव संजय भगत सांगावकर, राहणार केलवड. आणि साधारण माझी 1 एकर बाजरी होती, तर झाली 4 ते 5 क्विंटल बसत. पण मग खर्च भरपूर झाला ना. आता मग पेरणी, नांगरणी, पेरणी, लोडणी, ते माणसं खुरपणी